चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी। तुझे चांदण्यांचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी। तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतेस। नेहाज बुटीक। स्वतःच्या नावानं सुरू केलेल्या बुटीकला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवताना नेहा निंबाळकर यांनी स्वतःच्या नावालाही ग्लॅमर दिलं। लग्न, मुलं बाळ, रोजची धकाधक यात स्त्रीला स्वतःचा विसर पडतो, पण स्वतःचं नाव जगानं नोंद घ्यावी इतकं मोठं करणं हेच तर खरं महिला सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट। पतीनं दिलेल्या 7,500 व्यवसाय उभा केला खरा, पण पुढे व्यवसायासाठी घेतलेल्या लोनचे हप्ते भरताना नाकी 9 येत होते। पण बघता बघता व्यवसाय वाढू लागला। संपदा कुलकर्णी, सोनिया परचुरे या कलाकार मैत्रिणींची मदत झाली। एका खासगी वाहिनीनं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं। अनेक सेलिब्रिटी येऊ लागले। कस्टमाइज्ड उत्पादनं बनवणं ही नेहा निंबाळकर यांची खासियत। डिझायनर दुपट्टे, आकर्षक रंगसंगती असलेल्या ड्रेस मटेरियल्स, कुर्ती बनवणं हे ओघानं आलंच। व्यवसायात भरारी घेत असताना नेहा निंबाळकरांचे पाय मात्र जमिनीवर होते। म्हणूनच तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्या दरवर्षी विशेष मुलांसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात। हा सगळा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। आकाश पेलताना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मैत्रिणींना आम्ही सातत्याने भेटतोय। माता, पत्नी, भगिनी, आई अशा विविध भूमिका साकारताना ती व्यवसाय सुद्धा किती कौशल्याने सांभाळते, कुटुंबाला सांभाळताना स्वतःच्या मर्यादा जपताना किती वेगळ्या स्तरावर काम करते हे वेगवेगळ्या मैत्रिणींशी गप्पा मारताना सातत्याने आम्हाला जाणवत आहे। आज सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये अशीच एक मैत्रीण आलेली आहे, जिचं काम हे वेगवेगळ्या क्षेत्रात असलं तरी सुद्धा ती उत्तम गृहिणी आहे, उत्तम मैत्रीण आहे, उत्तम उद्योजिका आहे आणि ते करताना सामाजिकतेचं भान सुद्धा तिनं जपलंय। शेपूटवाल्या मित्रांसाठी तिचं डॉग वर्ल्ड आहे, तिचं स्वतःचं बुटीक आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डिझायनर ड्रेसेस ती ठेवते। त्याचप्रमाणे ती रोटरियन आहे, रोटरीसाठी खूप काम करते। हे करत असताना अंध विद्यार्थ्यांसाठी ती क्रिकेटच्या टुर्नामेंट्स घेते। एवढंच कमी की काय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ती वेगवेगळे खेळांचे इव्हेंट्स घेते। अशी ही आमची सखी नेहा निंबाळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे। नेहा, आमच्या तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार अरुंधती, थँक्यू सो मच। आणि तुझा अवकाश खूप वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांनी व्यापलेला आहे याची आम्हाला कल्पना आहे। अगदी सुरुवातीला प्रश्न असा आहे की नेहा बुटीकची सुरुवात तुला का करावीशी वाटली आणि ही कल्पना तुला कशी सुचली? अरुंधती, कसं आहे की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होते आणि लग्नानंतर सरकारी नोकरी करत होते, पण मुलीचा जन्म झाला आणि मग घरच्यांना असं वाटायला लागलं की घरी बसूनच जर एखादा व्यवसाय करता आला तर बरं होईल। माझ्या बरोबरीचीच नणंद होती घरी आणि मग त्या दृष्टीने आम्ही दोघींनी मिळून काही कपडे डिझाईन करायचं असं ठरवलं आणि
त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला 7,000 रुपये दिलेले होते आणि मग आम्ही दोघींनी जाऊन काही शॉपिंग केलं, आणखीन त्याचे ड्रेसेस बनवले. ते म्हणजे अगदी म्हणावं तर एक 15 दिवसातच सगळे विकले गेले. आमचे शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी वगैरे सगळे. तर हुरूप एवढा वाढला ना की मग पुन्हा पुन्हा ते आम्ही करत गेलो. आणि मग अशा एका स्टेजला आलो की अरे जर का आपण केलेले कपडेपट जो काही आहे तर तो सगळ्यांना आवडतोय, तर आपण एखाद्या गाळा घेऊन का नाही बुटीक सुरू करावं, स्वतःच बुटीक आपला एक ब्रँड करून का नाही सुरू करावं. आणि मग अशा तऱ्हेने त्या नेहाज बुटीकची सुरुवात झाली. म्हणजे खरं म्हणजे नवऱ्याने दिलेल्या 7,000 रुपयांमुळे एक ताकद आली, आर्थिक बळ तर आलंच, पण कुटुंबातली मदत नंडेच्या माध्यमातून मिळाली आणि त्यामुळे नेहा बुटीकचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. पण मग नेहा बुटीक म्हणजे कपड्यांच्याच व्यवसायाकडे तुला का जावंसं वाटलं? तुझ्या माहेरी कसं वातावरण होतं? माझं माहेर म्हणजे मुंबईतल्याच घाटकोपरचं. पण म्हणजे मी म्हटलं तसं की आम्ही तसं मध्यमवर्गीय परिवार होता आमचा. पण तर ते असताना सुद्धा जे काही कपडे आपण घातले जायचे ते अप्रिशिएट व्हायचे, म्हणजे साधेच असायचे म्हणा, पण आपला ते त्यातनं एक जाणवलं की आपला जो चॉईस आहे तो लोकांना आवडतो. अरे वा, तू घातलेलं किती छान आहे असं कोणी सहज म्हणायचं. तर त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की आपण ह्या फील्डमध्ये काहीतरी करू शकू. आणखीन बऱ्यापैकी कापडाची जाण होती, रंगसंगतीची माहिती होती आणि मुंबई सारख्या शहरात राहिल्यामुळे ते सगळं अवेलेबल पण होतं की जे आपल्याला करायचं आहे. तर त्या दृष्टीने ती बाजारपेठ पण होती आणि म्हणून असं विचार केला की नाही आपण या लाईन मध्येच म्हणजे काही करावं. तसं म्हटलं ना अरुंधती, तर मी कबड्डीची राष्ट्रीय खेळाडू होते. रुईया महाविद्यालयातनं माझं शिक्षण झालेलं आहे. तिकडनं मी इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आणि नंतर मराठी वाङ्मयातनं मी MA सुद्धा केलं. पण हे सगळं करत असताना सुद्धा असा एक वेगळा व्यवसाय आपण सुरू करावा असं मनापासून वाटलं. म्हणजे किती दोन भिन्न ना, की कबड्डी आणि कपडे म्हणजे अगदी वेगळ्या गोष्टी दोन. पण घरातनं थोडंसं मार्गदर्शन मिळालं किंवा थोडासा आधार मिळाला आणि तू ह्या कपड्याच्या व्यवसायात आलीस. आता सुरू करायचं ठरवल्यानंतर त्याची काहीच माहिती नसेल कदाचित, मग कशा प्रकारचा संघर्ष बुटीक सुरू होईपर्यंत करावा लागला? सुदैवाने काय झालं की माझ्या शेजारी एक डिझायनर राहायला आली आणि तिने अहमदाबादच्या इन्स्टिट्यूटमधून प्रॉपर शिक्षण घेतलेलं होतं. तर माझं मूल लहान असताना मी तिच्याकडे जाऊन बसायचे आणि मग ते तिचे जे सगळे स्केचेस वगैरे बघायचे किंवा काय. तर तिला जेव्हा असं लक्षात आलं की माझी ही आवड आहे, तर ती म्हणाली की मी तुला मदत करेन प्रॉपर बुटीक सेटअप करायला वगैरे सुद्धा, आणि म्हणजे मग मी तुझ्याबरोबर काम करायला तयार आहे. तर तो एक म्हणजे काय म्हणायची एक संधीच चालून आली ना की कोणाला तरी त्याची माहिती आहे आणि ती आपल्या बरोबर काम करायला तयार आहे. तर मग अशा तऱ्हेने तिची पण साथ संगत लाभली आणि आम्ही ते मग सुरू केलं. पण आता ते कटिंग आणि मग कुठल्या प्रकारचा ड्रेस तयार करायचा, ते डिझाईन कसं असलं पाहिजे, प्रत्येक वेळेला क्रिएटिव्ह विचार करणं, याच्यासाठी मग तू स्वतः मार्गदर्शन घेतलं का, काही स्वतः शिक्षण घेतलं का? नाही, मी तर प्रॉपर शिक्षण घेतलेलं नाहीये, पण आपण एक म्हणू ना की एक नजर असते आपली किंवा काय की कोणी काय चांगलंच तर ते एक होतच. आणखीन दुसरं एक सांगायचं म्हणजे ना, मी 1992 साली ह्या माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यावेळेला नव्याने मॉल्सची सुरुवात झालेली होती मुंबईत. तर मग आपल्याला नवीन काय हे कुठं बघायला मिळेल, मग मी त्या मॉलमध्ये जायचे, 4-8 तास घालवायचे, बघायचे काय चाललेलं, ट्रेंड्स काय आहेत, काय वापरलं जातंय आणि त्याचा थोडा अभ्यास करून आपलंच थोडं वाचन करायचं, शिकायचं, इकडे तिकडे 10 दुकानांमध्ये जाऊन बघून यायचं. म्हणजे आपण म्हणतो ना सर्वे करून जे असं असतं तसं, म्हणजे स्वतः केल्यामुळे नवीन गोष्टी कळल्या, माहिती झाल्या. आणखीन दुसरी एक मुख्य गोष्ट म्हणजे की मी जसं म्हटलं की मी कबड्डीची नॅशनल प्लेअर असल्यामुळे मी ऑल इंडिया लेवलवर भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये फिरले होते. आणि मग जसं आपलं आहे ना की बांधणी, बाटिक, कलमकारी, ह्या सगळ्याच ज्या गोष्टी लखनवी, तर ते फावल्या वेळात तिकडच्या बाजारपेठेत जाऊन ते बघून घ्यायचं, त्याची माहिती करून घ्यायची. ती जन्मताच जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे त्याचा फायदा झाला, कुतूहल. तर त्याचा फायदा झाला असं मी म्हणेन. आणि विचारायचं आपल्याला की हे काय आहे, ह्याला काय म्हणतात आणि मग हे कसं केलं जातं वगैरे असं.
तर त्याचा फायदा झाला असं मी नक्कीच म्हणेन. आणि मग अशा तऱ्हेने ही सगळी पण सुरुवात झाली. बाजारात खूप अशा नवीन नवीन गोष्टी येत असतात, म्हणजे सातत्याने तुम्हाला अपडेट ठेवावं लागत असेल स्वतःला. म्हणजे जसं पूर्वीच्या काळी आपण फुग्याच्या बाहीचं ब्लाऊज आपली आई घालायची, आता पुन्हा ती फॅशन आली आहे. सो तुम्हाला बाजारात नवीन कुठली फॅशन आली आहे हे एवढ्या मोठ्या या विस्तीर्ण देशात कसं कळतं की कुठल्या भागात काय फॅशन आहे? पण मी एक सांगू का की जरी आता अरुंधती म्हटली ना की म्हणजे की नेहमी सारख्याच वेगवेगळ्या फॅशन येत असतात, मी न जास्त करून एथनिक वरच जास्त भर दिला. आणि त्यासाठी लागणारं जे मंगलगिरी कापड असतं, जे कॉटनचं कापड असतं, तर ते मी एक बेसिक ठेवलं की नाही मी ह्याच कापडावरती प्रयोग करणार आहे. आणि त्या दृष्टीने ह्या आता जे मी सगळं म्हटलं की बाटिक, बांधणी, कलमकारी वगैरे अशा मी मिक्स अँड मॅच दुपट्टे खूप सारं बाजारपेठ फिरून ते घेऊन यायची. म्हणजे माझा जो कन्सेप्ट आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा पाहिजे. आणि मग त्या ओढणीला धरून त्याच्यावरती नक्षीकाम केलं जायचं. आणि मग त्याचे कस्टमाइज करून देण्याचं जे एक हे होतं ना, ते मला असं वाटतं की स्त्रियांना जास्त आवडायला लागलं की मेरावाला ब्ल्यू जो आहे तर तो रंग, आणि मग मला ह्या अशा तऱ्हेची रंगसंगती हवी आहे, मला ही अशी एम्ब्रॉयडरी हवी आहे, हे हँडवर्क हवंय, हे मशीन वर्क हवंय. ते सगळं म्हणजे एवढं कोणी कोणाला एंटरटेन करत नव्हतं 30-35 वर्षापूर्वी. म्हणजे तर मला वाटतं की तो जो माझा कन्सेप्ट होता म्हणून मी टिकले त्यात. आकाश पेलताना आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुटीक, आणि आता 30-35 वर्ष मला वाटतं तू करतेस, तर या 35 वर्षामध्ये असं कधी वाटलं का की आता भयंकर परिस्थिती आली आहे आणि माल विकल्या जात नाही आहे, किंवा नवीन डिझाईन्स करूनही त्याला पाहिजे तसा त्याला मागणी येत नाही आहे आणि आता बस, अशी कधी भावना आली का? नक्कीच अशी भावना तर आलीच. कारण की तुम्ही एक 5 वर्ष 10 वर्षानंतर तेच लोकांना थोडं वाटू शकतं की अरे नाही आता हेच होत आहे. पण एक मी सांगू का की माझ्याकडे ना अगोदर म्हणजे आई, मुलगी आणि नात ह्या 3 पिढ्या येत आहेत असं मी म्हणेन. आणि म्हणजे असं म्हणायचं की आता ठाणं म्हणजे तसं एक थोडं मराठमोळा परिसर असं आपण म्हणू, पण इतर भाषिक जेव्हा यायचे ना तर म्हणायचे की म्हणजे नेहाकडे आलं ना की घरी आल्यासारखं वाटतं. म्हणजे ते जो एक जरा घरपणवाला फिलिंग ते मी त्यांना ते दिलं आणि मी ते तसे रिलेशन बनवले. मी नेहमी म्हणते की पैसे किती कमवले माहित नाही, पण माणसं नक्कीच कमवली. बरोबर. पण व्यवसायात नुसतं तसं पण चालत नाही ना, तो व्यवसाय वाढायला पाहिजे, त्याच्यात भर झाली पाहिजे. मग ते करत असताना आधी 7,000 तू भांडवलाला सुरुवात केली, पण मग नंतरचं भांडवल कसं उभं केलं? कारण आमच्या जर प्रेक्षकांमधल्या कुणाला असा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना याच्यातनं मार्गदर्शन मिळेल की भांडवल कसं उभं करायचं. हो नक्कीच. आता भांडवलाचं असं होतं ना की सुरुवातीला आम्ही रेंटवर म्हणजे तो गाळा घेतलेला होता. आणि मी सांगेन की ठाणे जनता बँकेतनं मी कर्ज घेतलं होतं. पण तेव्हा सुद्धा जो मंथली एक 3,000 रुपयाचं जे द्यावं लागायचं, मला हप्ता द्यावा लागायचा, तर कधी कधी तर एकदम असं रडू यायचं की अरे बापरे, जर 10 तारखेच्या आत जर भरला नाही तर त्यावर आणखीन व्याज पडेल. आणि मग धावत पडत जरा त्यांना सांग जरा 2 दिवस थांबाल का, म्हणजे अजून म्हणजे मग ते मी अरेंज करेन म्हणून वगैरे असं. पण देवाच्या कृपेने सगळं पार पडलं. आणखीन एक होतं ना की जेव्हा तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमचं गुडविल बनवता ना, तर तेव्हा ते समोरचे जे होलसेलर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्यात मदत करतात की नाही बाबा आम्ही कोणाला 2 महिने देतो आहोत ना क्रेडिट, तुला आम्ही 6 महिने सुद्धा देऊ. कारण तेवढा विश्वास मी कमवला होता. आणि त्याच्यामुळे म्हणजे ते खेळतं भांडवल मला असं वाटतं की राहिलं. मला ना नेहमी एक प्रश्न पडतो की एका सोनाराच्या बाजूला 5-6 सोनाराची दुकानं असतात, एका पार्लरच्या बाजूला 5-6 पार्लर असतात, तसं एका कपड्याच्या दुकानाच्या बाजूला अनेक कपड्यांची दुकानं असतात. आणि प्रश्न त्यावेळेला हा पडतो की हे सगळेच कसे एका रांगेतली दुकानं चालत असतील? ह्या सगळ्या ह्याची इन्सिक्युरिटी वाटते का ग कुठे?
मला ना कधीच नाही वाटली इन्सिक्युरिटी, कारण की एकतर मला माझ्या कामावर विश्वास होता आणि ना प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी. कारण मी रेडीमेड आणून विकत नव्हते, मी माझा कन्सेप्ट देऊन बनवत होते ते ड्रेसेस. दुसरं काय आहे, जेव्हा ती 5-6 दुकानं एका लाईनीत असतात किंवा काय, तर ती गल्ली त्या नावाने ओळखली जाते. आणि म्हणून मग तो जो ग्राहक आहे तो म्हणेन की रामारुती रोडला जायचं आहे आणि आपल्याला तिकडे जाऊन खरेदी करायची. आज माझ्या दुकानात जास्त विक्री होईल, उद्या दुसऱ्या दुकानात होईल. तर मला असं वाटतं की म्हणजे आपल्या वाट्याचं जे असतं ना ते नक्कीच मिळतंच, आपल्या नशिबात जे आहे. हो आपल्याला हो मिळतं. नक्कीच. बरं, कधी कधी अनेक वेळा असंही होतं की गिऱ्हाईक येतो, कस्टमर येतो, तो खूप कपडे दाखवा म्हणतो, अनेक कपडे उघडायला लावतो, त्याच्या घड्या मोडतो आणि तुम्ही दाखवत राहता. म्हणजे मला तर खूपदा असं विकत घेताना वाटतं की अरे यांना पुन्हा सगळ्या घड्या कराव्या लागतील. तर असं तो सगळं करतो आणि काहीच न घेता निघून जातो. त्यावेळेला खरंच नक्की काय वाटतं? नाही, वाईट तर नक्कीच वाटतं. आज माझ्याकडे 3-4 मुलं मुली आहेत ते जे हे काम करतात, तर त्यांना जास्त वाईट वाटतं. तर मी त्यांना म्हणते की अरे निदान तुम्ही ती घडी उघडली आणि पुन्हा घातली तर त्या कपड्याला थोडी हवा पण लागली. तर तर म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, कारण की आपण सगळ्यांचाच चॉईस नाही ठेवू शकत आहोत. बरोबर. पण आपलं हे कामच आहे आणि मी समोर उभी आहे आणि तुम्हाला वाईट वाटतं तर असं काही वाईट वाटून घेऊ नका. आणि मात्र हे आहे की त्या वेळेला असं वाटतं की नक्की हिच्या मनात काय आहे हे कळलं तर म्हणजे जास्त बरं झालं असतं. हे सगळं करताना तू तुझं सामाजिकतेचं भान पण खूप जपलंय. म्हणजे रोटरीच्या माध्यमातून तू वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सतत सहभागी असते. जसं की तू अंध मुलांसाठी क्रिकेटच्या टुर्नामेंट्स घेते. कदाचित तू स्पोर्ट्समन असल्यामुळे तुझ्यात ते असावं, तर त्याविषयी आम्हाला सांग ना. कसं आहे ना की माझा हा नेहाज बुटीकचा जेव्हा हा व्यवसाय सुरू होता, तर एका ग्राहकानेच, म्हणजे माझी मैत्रीणच झाली ती नंतर, ती मला म्हणाली की तू रोटरी जॉईन करशील का म्हणून वगैरे. आणि मला असं वाटलं की आता मी जे काही कमवलेलं आहे तर मी समाजाचं पण काही देणं लागतं, ही जी दुसरी बाजू आहे, तर मला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. आणि मी जेव्हा तिथे हे जॉईन केलं तेव्हा ना अरुंधती मला लक्षात आलं की हा जो उपेक्षित समाज आहे ना, तर नक्कीच आपला काहीतरी खारीचा वाटा आपण देऊ शकतो आहे. मी म्हटल्याप्रमाणे अंध मुलांसाठीच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट्स गेली अनेक वर्ष करते आहे. आणखीन साधारण किती मुलं त्याच्यामध्ये? 150 मुलं असतात, म्हणजे त्यांच्या टीम्स असतात ना. मग काय वयोगट असतो? वयोगट आपण म्हणूया 18 ते 35. ते त्यांचे विद्यार्थी दशाच आपण अशी म्हणू. काय तुम्ही स्वतः याचं प्रायोजकत्व करता? आणि आम्ही इतकी वर्ष आम्हीच करत होतो. आता काय होते की लोकांना कळलंय की हा एवढा चांगला इव्हेंट आहे, चांगला उपक्रम आहे, तर लोक स्वतःहून मदत करतायत. की आम्ही राहायची व्यवस्था करतो, आम्ही खाण्यापिण्याची करतो, आम्ही ग्राउंड देतो. तर जास्त सोपं झालंय आता मला ते करणं. नाहीतर थोडं कठीण होतं की सगळीकडनं थोडी आर्थिक मदत गोळा करून करायचं. किंवा आम्ही आदिवासी भागात, म्हणजे आपल्याकडे तर वाडा, जव्हार, मोखाडा आपल्या ठाणे जिल्ह्याच्या एवढा जवळचा भाग आहे आणि अतिशय गरिबी आहे. गरिबी गोष्टी पोहोचत नाही. आणि अगदी एवढ्या म्हणजे किती हार्डली 1.5-2 तासाच्या अंतरावरचा भाग आहे. तर तिथे आम्ही पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे तर त्याच्या दृष्टीने नळपाणी योजना, चेकडॅम हे आम्ही कायम करतो. मी तिकडे आश्रमशाळांना म्हणजे जाऊन दिवसभर जाऊन फिरून त्यांच्या छोट्या छोट्या ज्या काही गरजा असतील, वह्या, पुस्तकं पण तुम्ही देता ना? ते तर आहेच आहे, म्हणजे ते काही प्रश्नच नाही. पण हे जे मुख्य आहे ना, म्हणजे पाण्याचं ते मुख्यत्वे करून वोकेशनल ट्रेनिंग देतो मी ना. म्हणजे इंटरेस्टिंग आहे की जेव्हा मी तिकडे एक ब्युटिशियनचा कोर्स जव्हारच्या एका भागात अरेंज केला, तर माझ्याच काही सहकार्यांनी म्हटलं की त्यांना काय गरज आहे तिकडे तू असं करायची वगैरे. तर मी म्हटलं की का, त्या सुद्धा लग्नाला आणि यांना नटून थटून जातातच ना. तर मग त्यांनी अगोदर अशा मी एक 25 जणींना दिला तो कोर्स असा करून, आणि मग त्यांनी घरून सुरू केलं. आणि किंवा
कोणीतरी शेजारीच एक छोटंसं दुकान सुरू केलं तर ते छान आहे, म्हणजे त्यांच्यापैकी चाललेलं आणि जे आहे कदाचित ते. ह्या 25 मुली आणखीन पुढच्या 25 मुलींना नक्की ट्रेनिंग नक्की. आणि आम्ही त्यांच्या टच मध्ये आहोत, म्हणजे तिथे आम्ही मायक्रो क्रेडिट देतो, बचत गटांसाठी काम करतो. तर ही सगळी कामं करताना मला आनंद होतोय आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे काम करतो तेव्हा हे सांघिकरित्या केलं जातं आणि अनेक हात आणि आपल्याला त्यात मदतीचे मिळतात. बरोबर. आणखीन मला आनंद आहे हे रोटरीचं काम करण्यात. आकाश पेलताना दिव्यांगांसाठी पण तू खूप सारे इव्हेंट्स घेते, म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट्स घेते. होय. ते आणखीन वेगळं काय आहे मग? आणि आपल्याकडे ना ठाण्यात एक जवळजवळ 36 म्हणजे स्कूल्स आहेत स्पेशल मुलांचे, आणि मग त्यांच्यासाठी जिल्हा परिषद हे अरेंज करते. म्हणजे त्यांच्याकडे हा प्रोग्राम असतो, म्हणजे जिल्हा परिषदेच्या वतीने तो आयोजित करण्यात येतो. नाही ते नुसते आम्हाला ते शाळांचे नंबर्स देतात, आम्ही जाऊन सगळं ते बघतो आणि करतो. कोऑर्डिनेशन सगळं तुम्ही करता? हो. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की ठाण्यात दादोजी कोंडदेवला जेव्हा मी ही स्पर्धा पहिल्यांदा घेतलेली होती तेव्हा माननीय श्री अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदा ठाण्यात आले. तर असं वाटतं ना की आपण काहीतरी चांगलं काम केलं ना की आपल्याला पोचपावती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते. पण आता व्यवसाय, कुटुंब आणि ही सगळी समाजसेवा कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातून करताना वेळ कसा मिळतो मग? मला असं वाटतं की आपली आवड असेल ना तर तो वेळ म्हणजे आपोआपच मिळतो. अर्थात त्यावेळेला थोडंसं व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष झालंच, पण तरी सुद्धा म्हणजे घरून सगळा पाठिंबा असल्यामुळे आणि मुख्य आणखीन एक काय माहितीये का, मुलांचं शिक्षण अतिउत्तम झालेलं आहे आणि त्यांनी आपापलं करिअर चांगलं केलं, सेटल आहे. तर ती एक जमेची बाजू आहे मला म्हणून वाटतं. पण वेळ म्हणजे काढते मी, असं आहे. थोडंसं ऍडजस्ट करावंच लागतं, खूप धावपळ होते, इकडे पळा तिकडे पळा, पण ते ज्यात आनंद मिळतोय ते करण्यात. तुझ्या बरोबर या सगळ्या कामात अनेक महिला आहेत. नेहमी आपण समाजात एक फालतू विनोद ऐकत असतो की बायका एकत्र काम करू शकत नाही आणि बायकाच बायकांच्या शत्रू असतात, जे खरं तर अगदी खोटं आहे. बायका एकमेकींची ताकद होतात, शक्ती होतात. तुला तर हा अनुभव खूप आहे. तर स्त्री मधल्या कुठल्या गोष्टी तुला विशेष एक स्त्री म्हणून आकर्षित करतात, किंवा कुठल्या गोष्टींचं तुला खूप चांगलं सकारात्मक योगदान तुझ्या मैत्रिणींकडनं मिळतं? म्हणजे मी तर म्हणेन की माझी एक टीमच आहे. आणखीन जे प्रोजेक्ट मी घेते ना करायला, त्याच्यात त्या आता एवढ्या रुळल्या आहेत की सांगायचं की तुला ना हे टी शर्ट्स ऑर्गनाईज करायचे आहेत, तुला मैदानाचं बघायचं आहे, तुला जेवणाची व्यवस्था बघायची आहे. तर त्या एवढ्या ऑर्गनाइज्ड आहेत ह्या याच्यात की नुसतं आपण सांगायची खोटी की एक नेटवर्क तयार केलं जातं आणि एकदम परफेक्ट काम. म्हणजे त्या मला म्हणतात की तू चाबूक घेऊन असतेस म्हणून, पण तरी पण म्हणजे त्या एवढ्या वर्षात शिकल्या, आणखीन त्यांचं सुद्धा आता हे करू शकतायत. म्हणजे तुझ्या नेतृत्वाखाली त्या तयार होत. मी ना अरुंधती याच्यात म्हणजे हे तर माझं सामाजिक उपक्रमांबद्दल झालं, पण नेहाज बुटीकचं पण मी सांगेन. मी माझ्या अनेक मैत्रिणींना त्यांचं बुटीक सेटअप करायसाठी मदत केलेली आहे. आणखीन म्हणजे मला कधी कधी कोणी म्हणायचं की अगं तू कॉम्पिटिटर्स नाही का निर्माण करत मग, पण मला असं वाटतं, मी मगाशी म्हटलं की माझ्या वाट्याचं आहे, मला मिळणार आहे. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की अनेक वेळा आता जसं कोरोनाच्या काळात स्टॉक तसाच्या तसा राहिला आणि कपडे तसेच राहिले, मग हा स्टॉक क्लिअर करताना कशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, अगदी थोडक्यात सांग. कोरोना काळात असं जो काही राहिलेला असेल स्टॉक, तर त्याच्यात ना आमचे जे कायमचे जे कस्टमर्स आहेत, कायमचे म्हणण्यापेक्षा इतक्या वर्षाचे, त्यातून मी सांगते माझी जी पहिली कस्टमर होती 32 वर्षापूर्वीची, ती अजूनही येते माझ्याकडे. त्या एका शाळेच्या प्रिन्सिपल आहेत. तर हा जो राहिलेला स्टॉक आहे ना, त्यांना मग असे जे माझे इतक्या वर्षांचे जे बांधलेले लोक आहेत त्यांना सांगितलं की म्हणजे नो प्रॉफिट नो लॉसवर तुम्ही हे घेऊन गेलात तर बरं होईल. आणि अरुंधती सांगते की त्यांनी म्हणजे मला अगदी खूप मदत केली आणि सगळ्यांनी ते म्हणजे पटापट उचलले, स्टॉक क्लिअर केला. तर म्हणजे शेवटी पुन्हा मैत्रिणी, ओळखीची मंडळी कामात. हो. मंडळी, खरंच आता नेहाने एक फार चांगला संदेश दिला की कुणाशी स्पर्धा करण्याच्या ऐवजी आपल्या नशिबात जे असेल ते आपल्याला बरोबर मिळतं. सामाजिकतेचं भान जपत
संसार सांभाळताना, स्वतःचा व्यवसाय वाढवताना आपल्याला जे जे काही चांगलं करता येईल ते आपण समाजाला दिलं पाहिजे. अनेक हात आपल्या जे भोवती आहेत त्यांना आपण त्यांचं बोट पकडून त्यांना हातभार लावला पाहिजे, त्यांना पुढे नेलं पाहिजे आणि आपलाही व्यवसाय वाढवताना सतत कार्यतत्पर राहिलं पाहिजे. हा फार चांगला विचार नेहा बुटीकच्या नेहा निंबाळकर यांनी आपल्याला दिला आहे. अर्थातच वेळ आली आहे थांबण्याची. नेहा, खूप छान वाटलं गप्पा मारून. तुझी अत्यंत स्पष्टता आहे तुझ्या व्यवसायाच्या बाबतीत. तुझे विचार खूप छान आहेत आणि तुझ्या नेहा बुटीकच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद तुला. धन्यवाद. मंडळी, थांबतोय पण अर्थातच वेळ आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा एक कानमंत्र ऐकण्याची. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुरुमंत्र देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की कधी अपयशाने खचून जायचं नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला अपयश येण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या हे आपल्याला कळलं तर मग त्या आपण टाळायचा नक्की प्रयत्न करावा. आपल्याला अपयश आलेले मार्ग आपण टाळले तर आपल्या व्यवसायात आपण पुढे नक्की यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे यशाने खचून न जाता दुसरा मार्ग आपल्याला कुठे सापडतोय का हे बघून त्या मार्गाकडे वाटचाल करणं अधिक महत्वाचं आहे. आपली मानसिकता ढळू द्यायची नाही, माघार घ्यायची नाही. आपल्याला याच्या पुढे जाणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे, तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना, तू सावित्री होतेस.